नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की लातूर DCC बँक पद भरती 2026 साठी मित्रांनो आपण आज बघा जे की आपलं आवडतं पद मित्रांनो शिपाई व लिपिक बघा या दोन पदांसाठी मित्रांनो आपण आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय बघा, येणाऱ्या बघा जे की मित्रांनो 28 मार्च रोजी बघा मित्रांनो आपलं बघा जे की मित्रांनो या बघा जी की मित्रांनो लातूर DCC बँकेची मित्रांनो परीक्षा आहे। ओके, बघा आता महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो बघा, या ठिकाणी बँकेची जर पदभरती म्हटलं तर बघा मित्रांनो बँकिंग हा विषय बघा एक महत्त्वाचा आहे यासाठी। ओके, म्हणून मित्रांनो बघा बँकिंग विषयावर आधारित जेवढे काही प्रश्नसंच मित्रांनो आहेत ते संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा आपण या बघा जे की आपल्या आधीच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय, आता बघा बँकिंगवर तुम्हाला बघा जेवढे काही प्रश्न मित्रांनो विचारले जाईल बघा ते संपूर्ण प्रश्न मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओमधलेच असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो येणाऱ्या आताच बघा 24 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात। मित्रांनो बघा, मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दरानं कर्ज देते त्या दरास काय म्हणतात, तर मित्रांनो बघा जी की क्रमांक बँक दर असं म्हणतात। ओके, लक्षात ठेवा। पुढे, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना केव्हा झाली, तर मित्रांनो बघा नाबार्ड या बँकेची स्थापना ही बघा जी की क्रमांक 1982 मित्रांनो यावर्षी झालेली आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढे, आता चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे। चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे मित्रांनो बघा इत्यादीचं जे काही बघा छपाई मित्रांनो खाना आहे किंवा छपाई केंद्र आहे ते बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बघा जे की क्रमांक मित्रांनो नाशिक या जिल्ह्यात आहे। ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी नाशिक आपल्या प्रश्नाचं करेक्ट या ठिकाणी आन्सर होणार आहे। पुढे, आता रिझर्व्ह बँकेने निर्धारलेल्या थकबाकीदारांचे पीसफुल डिफॉल्टर्स व्याख्या खालीलपैकी कोणत्या शब्दात केली आहे। ओके, तर बघा ती कोणती आहे मित्रांनो, पुरेशी अधिक सक्षमता असूनही कर्ज परतफेडीच्या शर्तीचे पालन न करणारे थकबाकीदार। ओके, बघा कर्ज ज्या कारणासाठी मिळवले त्यासाठी न वापरता भलत्याच गोष्टीवर उधळणारे थकबाकीदार। कर्ज मिळवताना तारण ठेवलेल्या तारण मालमत्तांची बँकांना माहिती न देता परस्पर विल्हेवाट लावणारे। याच्यासोबत थकीत कर्जाची रक्कम 25 लाख रुपयापेक्षा अधिक असलेले थकबाकीदार। ओके, तर मित्रांनो बघा या आपल्या चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे बघा जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा जे की यापैकी सर्व मित्रांनो आपलं असणार आहे। ओके, तर बघा मित्रांनो यापैकी जे सर्व काही मित्रांनो बघा हे आहेत मित्रांनो बघा वाक्य या बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे, जे की बघा क्रमांक मित्रांनो यापैकी सर्व। ओके, तर लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो बघा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे बघा जे की क्रमांक बघा सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजे मित्रांनो बघा जी ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था होय। ओके, लक्षात ठेवा जे की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढचा प्रश्न पहा, हां आता बघा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली। मित्रांनो बघा आपल्या भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस ही बघा जी की सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली, तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक बॉम्बे योजना आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। पुढे, आता खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो, तर मित्रांनो बघा हा कर म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो प्राप्ती कर आहे। ओके, लक्षात ठेवा। आता पुढे, आता वांछू बघा मित्रांनो वांछू समिती कशाशी संबंधित आहे, तर मित्रांनो बघा वांछू ही जी मित्रांनो समिती आहे ही बघा जी की क्रमांक प्रत्यक्ष कर मित्रांनो याच्याशी संबंधित आहे। ओके, पुढे, आता एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश डॅश आकारला जातो। मित्रांनो बघा एकाच राज्यातील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून हा बघा जी की CGST आकारला जातो। ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जी की क्रमांक CGST हा कर बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे।
10वा, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? तर मित्रांनो बघा यापैकी बघा आयकर हा जो मित्रांनो बघा कर आहे हा बघा की केंद्र शासनाच्या उत्पन्नाचं मित्रांनो एकमात्र साधन आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब आयकर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो या ठिकाणी आन्सर होणार असेल. पुढे आता भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा 1 जानेवारी 1982 रोजी मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये भारतीय निर्यात आणि आयात बघा जी की बँकेची स्थापना करण्यात आली. ओके, पुढे क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती? तर मित्रांनो बघा क्रेडिट कार्ड ही बघा मित्रांनो सेवा आहे, ही सेवा सुरू करणारी आपल्या भारतातली पहिली बँक ही बघा जी की क्रमांक ब मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढे आता मित्रांनो बघा एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय बघा मित्रांनो फक्त आपल्याकडे बघा 3 दिवसाचा कालावधी उरलेला आहे आणि जर समजा तुम्हाला जर कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय लातूर DCC बँकेचा शिपाई व लिपिकचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला बघा रिपीटेड प्रश्नांचा म्हणजे 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो या नंबरच्या बघा या ठिकाणी व्हॉट्सअपला पे केलेली स्क्रीनशॉट शेअर करायचे बघा. पे केलेली स्क्रीनशॉट शेअर केलेला बघा मित्रांनो केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे मित्रांनो बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका. शेवटचे मित्रांनो बघा 3 दिवस उरलेत आणि मित्रांनो बघा जर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो आपला महाठोकळा बघा जी ठिकाणी एक तुम्हाला उत्तम असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. खूप मित्रांनो बघा इम्पॉर्टंट PYQ स्वरूपाची प्रश्न बघा जी की आम्ही या महाठोकळ्यात ॲड केलेली आहेत. म्हणून लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये खूपच कमी रक्कम आहे. म्हणून वेळ लावू नका. लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि मित्रांनो बघा तुमचं जे मित्रांनो बघा सिलेक्शन आहे पक्कच तुम्ही ठिकाणी करून घ्या. ओके, पुढे आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर मित्रांनो बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ही बघा जी की क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. ओके, पुढे आता देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर मित्रांनो बघा आपल्या देशातलं पहिलं डिजिटल बँकिंग राज्य हे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो केरळ राज्य हे ठरलेलं आहे. आता 14 बँकांचे राष्ट्रीयकरण डॅश डॅश या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. तर मित्रांनो बघा 14 बँकांचं जे बघा मित्रांनो राष्ट्रीयकरण आहे हे बघा जी की क्रमांक चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो करण्यात आलं होतं. ओके, जे की बघा मित्रांनो चौथी पंचवार्षिक योजना आपल्या प्रश्नाचा ठिकाणी क्रमांक करेक्ट आन्सर ठिकाणी होणार आहे. 16वा, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय असतो? तर मित्रांनो बघा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा बघा जी की व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे तो बघा जी की CRR हा असतो. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब CRR आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत? तर मित्रांनो बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने ही बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की क वरील दोन्ही म्हणजे रेपो दर व बँक दर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक क बघा जी की वरील दोन्ही रेपो दर व बँक दर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आता खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे बघा जी की क्रमांक 1949 या वर्षी बघा जी की मित्रांनो करण्यात आलं होतं. पुढे आता रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश 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 मित्रांनो बघा रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदरानं RBI व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला म्हणतात. ओके, ती असते. ओके, जी की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढचा आता आता बघा नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पतपुरवठा करते. तर मित्रांनो बघा नाबार्ड ही जी बघा मित्रांनो बँक आहे ती प्रत्यक्षपणे कशाला पतपुरवठा करते? तर ही मित्रांनो बघा जी की राज्य सहकारी जी मित्रांनो बँक असते बघा राज्य सहकारी बँक मित्रांनो या बँकांना बघा जी की ही मित्रांनो पतपुरवठा करत असते. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब राज्य सहकारी बँक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. बघा बँक या ठिकाणी बघा जी की टायपिंग मिस्टेकनं मित्रांनो पडलेलं नाही. ओके, पुढे खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर मित्रांनो बघा यापैकी बघा जी की चालू जी मित्रांनो ठेव असते या ठेवीवर मित्रांनो बघा बँक हे व्याज देत नाही. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बेसल निकष कशाशी संबंधित आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा बेसल निकष हे जे आहे मित्रांनो हे कशाशी संबंधित आहेत? तर ते म्हणजे बघा मित्रांनो बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल मित्रांनो बघा जी की हे संबंधित असतात. जे की बघा मित्रांनो क्रमांक ब
या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे आता कोणत्या नोटेवर वित्त सचिवाची सही असते? तर मित्रांनो बघा उत्तर आहे बघा जी की 1 रुपया. ओके, लक्षात ठेवा. पुढे नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. लक्षात ठेवा. 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून कोणत्या बँकेत रूपांतर झाले किंवा कोणत्या बँकेत रूपांतर केले? तर स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुन्हा रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ही मित्रांनो बघायची की हिल्टन यंग समिती आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. पुढे तर बघा 27वा प्रश्न, RBI बँकेचे सविस्तर गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो बघा जे काही मित्रांनो बघा RBI बँकेचे सविस्तर नाही तर सध्याचे मित्रांनो बघा सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की उत्तर बघा संजय मल्होत्रा हे आहे. ओके, लक्षात ठेवा बघा मित्रांनो आपल्या RBI बँकेचे सध्याचे गव्हर्नर हे बघा जे की संजय मल्होत्रा हे आहेत. पुढे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 19 जुलै 1969 रोजी मित्रांनो करण्यात आलं होतं बघा जे की लक्षात ठेवा. पुढे बघा कोणत्या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन केली गेली? तर मित्रांनो ते म्हणजे बघा की पंजाब या राज्यात बघा की पहिली मित्रांनो आपल्या भारतातली भूविकास बँक स्थापन करण्यात आली होती. पुन्हा नाबार्ड बँक कोणत्या क्षेत्रासाठी शिखर बँक म्हणून कार्य करते? तर ते म्हणजे मित्रांनो बघा की डायरेक्ट आन्सर आहे बघा की उत्तर आहे कृषी. ओके, लक्षात ठेवा. आता मित्रांनो बघा आपल्या भारतातील बँकिंग व्यवसायाची बघा काही प्रगती मी खाली दिलेली आहे. जसं की बघा लक्षात ठेवा 1770 मध्ये कोलकाता येथे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना झाली. 1840 मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली आणि 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली. मित्रांनो बघा ही आपली भारतातली पहिली बँक आहे. ओके, लक्षात ठेवू शकता. पुढे नाही बघा ही आपली पहिली भारतीय बँक आहे बघा. ओके, लक्षात ठेवा. आता पुन्हा 1921 मध्ये प्रेसिडेन्सी ऑफ बँक ऑफ बंगाल, बॉम्बे व मद्रास यांच्या एकीकरणापासून इम्पिरियल बँक स्थापन करण्यात आली. ओके, लक्षात ठेवा. पुढे 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि 1980 मध्ये 6 बँकांचे बघा पुन्हा राष्ट्रीयकरण ठिकाणी करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. आता पुन्हा बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर काही मित्रांनो ठिकाणी माहिती आहे. जसं की प्रत्येक देशाच्या बँकिंग व्यवस्था, मौद्रिक धोरण, चलन व्यवस्थापनासाठी एक मध्यवर्ती बँक असते. ओके, पुन्हा रिझर्व्ह बँक ही भारताची आपल्या मध्यवर्ती बँक आहे. ओके, लक्षात ठेवा महत्त्वाच्या बाबी आहेत रिझर्व्ह बँकेबद्दल. पुन्हा ब्रह्मदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून 1947 पर्यंत मित्रांनो बघा आपली जी की रिझर्व्ह बँक या ठिकाणी कार्य करत होती. पुन्हा पाकिस्तानची देखील मध्यवर्ती बँक म्हणून मित्रांनो आपली जी रिझर्व्ह बँक होती ती 1948 पर्यंत कार्य करत होती. ओके, पुन्हा जगातली जर पहिली मध्यवर्ती बँक तुम्हाला विचारलं तर ती म्हणजे बघा जी की रिस्क बँक ऑफ स्वीडन ही आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा या गोष्टी मित्रांनो बघा जे काही मी तुम्हाला सांगत आहे बघा जसं की नोट केलो या गोष्टी लक्षात ठेवा. या खरंच लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, आता जसं की बघा मित्रांनो RBIची जी स्थापना आहे ही बघा जी की 1934च्या RBI कायद्यानुसार करण्यात आली. ओके, पुन्हा राष्ट्रीयकरण 1948च्या RBI कायद्यानं करण्यात आलं जे की 1949 मध्ये मित्रांनो झालेलं आहे. 1949 मध्ये झालेलं. ओके, पुन्हा जसे मित्रांनो आपल्या RBIचं मुख्यालय 1937 पर्यंत मित्रांनो कोलकाता येतं होते, परंतु 1937 नंतर मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. पुन्हा शिफारस कोणी केली या बँकेची स्थापना करण्याची? तर यंग हिल्टन आयोगानं केलेली होती. ओके, जे की बघा 1926 मध्ये. लक्षात ठेवा. पुन्हा शासकीय प्रमुख कोण असतो मित्रांनो या बँकेचा? तर गव्हर्नर असतो. आर्थिक वर्ष या बँकेचं कधी सुरू होतं आणि कधी शेवट संपतो? तर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतो. पुन्हा येथे मित्रांनो RBIचे कार्यालय नसते तेथे बघा मित्रांनो जेथे बघा ज्या ठिकाणी RBIचं बघा कार्यालय नसते त्या ठिकाणी बघा जी की मित्रांनो SBI ही RBIची प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरविषयी काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला लिहून दिलेलो आहे. जसं की वित्तीय व बँकिंग क्षेत्रातील ते तज्ज्ञ असतात. त्यांची नेमणूक केंद्र सरकार करते. कार्यकाळ त्यांचा 3 वर्षाचा असतो परंतु पुनर्नियुक्ती पण करता येते. पहिला गव्हर्नर मित्रांनो बघा आपल्या RBIचा ऑसबॉर्न स्मिथ हा होता. पहिले भारतीय गव्हर्नर हे C.D. देशमुख होते. सर्वाधिक काळ राहणारे गव्हर्नर हे बघा जे की बेनेगल रामाराव होते आणि आपल्या सध्याचे बघा जे की 26वे मित्रांनो संजय मल्होत्रा 11 डिसेंबर 2024 पासून कार्यरत आहे. ओके, पुढे समोर काही माहिती आहे जसं की RBI बँकेचे 4 स्थानिक मंडळ आहेत मित्रांनो ती मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता ही आहेत. ओके, पुढे आता पुन्हा
RBI बघा मित्रांनो, RBIचे 27 विभागीय कार्यालय आहेत, लक्षात ठेवून घ्या. ओके, समजा तुम्हाला RBIचे एकूण किती विभागीय कार्यालय आहेत विचारलं तर ते म्हणजे 27 आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता जसं की RBIचे काही कार्य आहेत मित्रांनो, ते कार्य सांगतो. RBI ही केंद्र सरकारची बँक म्हणून कार्य करते. राज्य सरकाराशी बघा मित्रांनो, सरकारांशी करार करून ती राज्य सरकारांची बँक म्हणून कार्य करते. पुन्हा सध्या सिक्कीम वगळता RBI सर्व राज्यांची बँक म्हणून कार्य करते. पुन्हा सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन बघते. पुन्हा बघा या ठिकाणी सरकारी रोख्यांचे व्यवस्थापन करते, सरकारला आर्थिक सल्ला देते आणि मित्रांनो बघा ही ती जी मित्रांनो सर्व कार्य आहेत करत असते. ओके, पुन्हा जसं की 5वं कार्य परकीय चलनाचे व्यवस्थापन RBI बँक करते. भारत सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते. बँकांना कर्ज देते. प्लास्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्ड मित्रांनो बघा किंवा डेबिट कार्ड देते. याला सोडलं बँकांचे नियमन करते. चलनी नोटांची निर्मिती व पत पैशाचे नियंत्रण मित्रांनो बघा की इत्यादी कार्य ही बघा की RBI बँकेची आहेत. ओके, पुन्हा आणखीन काही बाबी बघा की हे पण लक्षात ठेवा. जसं की RBIच्या नोटा 4 ठिकाणी छापल्या जातात. जसं की आपल्या नाशिक मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, म्हैसूर या ठिकाणी कर्नाटक राज्यात, देवास या ठिकाणी बघा की मध्य प्रदेशमध्ये आणि सालबोनी बघा की पश्चिम बंगाल या राज्यात बघा की मित्रांनो या 4 ठिकाणी RBIच्या मित्रांनो जे नोटा आहेत बघा की ठिकाणी छापल्या जातात. ओके, आता भारतीय नोटांवर मित्रांनो बघा एकूण 15 भाषेत मजकूर छापलेला असतो. ओके, हे देखील महत्त्वाची बात आहे, लक्षात ठेवा. आता पुन्हा भारतीय नोटांचा कागद तयार करण्यासाठी जे मित्रांनो कारखाने आहेत ते कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत तर होशंगाबाद या ठिकाणी बघा की मित्रांनो मध्य प्रदेश या ठिकाणी एक आहे आणि कर्नाटक राज्यातील मित्रांनो म्हैसूर या ठिकाणी एक आहे. ओके, लक्षात ठेवा. आता आणखीन काही आहे काय समोर तर नाही बघा, झालं बघा मित्रांनो जी की इतकी जी मित्रांनो आपली ही माहिती आहे बघा, ही मित्रांनो बघा जी की आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो महत्त्वाची आहे. मित्रांनो बघा, भले पद तुमचं लिपिक असो, शिपाई असो वा ड्रायव्हर असो मित्रांनो, आता ही बँकेची भरती म्हणल्यावर मित्रांनो बँकिंगवर तर तुम्हाला बघा की 100% प्रश्न असायचे विचारले जाणारच. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी जर तुम्हाला आपला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी अवश्य शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब ठिकाणी केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.